नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे काव्या पार्थला खिचडी देत असते. त्याच्या इथे आता ताटामध्ये डब्यामधून खिचडी वाढत असताना बरोबर मागून तिथे जीवा आणि रम्या या दोघांची एंट्री झालेली असते. तेव्हा जीवाला ऑफिसमध्ये बघून पार्थला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जीवा, तू ऑफिसमध्ये? जीवाचं नाव घेतल्या घेतल्या आता काव्या खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. कारण काव्याला माहिती असतं आता मी पार्थला खिचडी वाढते. हे जर जीवाने बघितलं असेल तर त्याने नक्कीच गैरसमजसुद्धा करून घेतला असेल आणि तसंच काहीसं झालेलं असतं. ज्या वेळेला इथे आता जीवा दारामधून केबिनमध्ये एंट्री करत असताना काव्या इतक्या प्रेमाने पार्थला खिचडी वाढते हे बघितल्यानंतर जीवा खूपच जास्त जेलस होतो. तेव्हा इथे आता जीवाचा चेहरा पूर्णपणे अगदी पांढरा पडलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा, अरे तू ऑफिसमध्ये? बरं झालं तू ऑफिसला आलास. तेव्हा इकडे काव्या जीवाकडे बघतच राहते, कारण का जीवाला खूप राग आलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा, बरं झालं तू ऑफिसला आलास, मी केव्हापासून तुझी वाट बघत होतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, आता सगळेच जण आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करतायत, मग मी एकटाच जुन्या गोष्टींमध्ये कशाला रमून राहू, हो की नाही, असं इकडे आता जीवा म्हणतो. काव्या खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानिनी आता कॅलेंडरमध्ये काही नोंदी करून ठेवत असते. तेव्हा नंदिनी येते. नंदिनी म्हणत असते, आई, हे काय करताय तुम्ही? तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं ही सवय आहे ना, माझ्या आईने मला लावली आहे. म्हणजे कसं आहे, एका महिनाभरामध्ये आपण कुठल्या तारखेला खूप जास्त खर्च केला आहे किंवा कुठल्या तारखेला किती कमी खर्च केला आहे हे लिहून ठेवायचं. आणि त्याचबरोबर कुणाचं लग्न असेल, त्याचबरोबर कुणाची पुण्यतिथी असेल, वाढदिवस असेल, कुणाला भेटायला जायचं असेल, कुठल्या तारखेला आपल्या इथे पाहुणे येणार आहेत, मग तेव्हा झालेला खर्च, या सगळ्या गोष्टी आहे ना लिहून ठेवायच्या. आणि मग महिन्याच्या शेवटीला आपण जेव्हा सगळा हिशेब करायला बसतो आणि काही इथे किमतींचा हिशोब लागत नाही ना, तेव्हा मग या कॅलेंडरचा आपल्याला उपयोग होतो. कारण त्याच्यावरती छोट्या मोठ्या सर्व किमती आपण लिहून ठेवलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता मानिनीच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं. तेव्हा जर सगळ्या तारखा इतक्या महत्त्वाच्या आहेत तर मग उद्याची तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. त्यासाठी अजून एक नोंद तुम्ही करून ठेवा, असं नंदिनी म्हणते. तेव्हा मानिनी म्हणते, काय गं, उद्या काय आहे? तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते की आई, अहो उद्या 9 तारीख आहे ना, मग उद्या काय आहे ते सांगा बरं. तेव्हा मानिनी म्हणते, 9 तारीख काय असेल? नाही गं, माझ्या लक्षात येत नाही आहे. तेव्हा तू सांग ना, असं सुद्धा इथे मानिनी म्हणत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, आई, अहो उद्या आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय ना चौघांच्या. तेव्हा मानिनी म्हणते, अरे हो गं हो, माझ्या तर लक्षातच नव्हतं. बघता बघता तुमच्या लग्नाला 1 महिना झाला ना. त्यानंतर इकडे आता पार्थ म्हणत असतो, जीवा, तू खरंच ऑफिसला आलास ना, तुला पुन्हा इथे ऑफिसमध्ये बघून मला तर आनंद झाला आहे, पण पूर्ण स्टाफलासुद्धा झाला असेल. बघितलं काव्या, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की जीवा, माझं म्हणणं कधीच इथे टाळणार नाही आहे. तुम्ही म्हणत होता ना की बहिणी बहिणींची टीम असते, म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं तुम्ही म्हणाला होतात ना तुमच्या बहिणीला नंदिनीला. पण इथे पण बघा, भावाभावांची सुद्धा टीम असते हा. मी माझ्या भावाला फक्त सांगितलं आणि तो लगेच ऑफिसला आला. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, बरं झालं जेव्हा तू ऑफिसला आलास, तुला इथे बघून खरंच मला खूप छान वाटतंय. अरे तुला माहिती आहे का, आज काव्यासुद्धा आत्ताच तुझ्या आधी ऑफिसला आल्यात माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी घेऊन. चल ना, आपण दोघेजणं साबुदाण्याची खिचडी खाऊया आणि मग तू कामाला सुरुवात कर. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नको रे, मला काही खायला वगैरे नको आहे. आणि प्रेमात उगाच शेअरिंग कशाला? तुझी बायको तुझ्यासाठी खिचडी घेऊन आली आहे ना, तू पोटभर खा. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे असं काय करतोयस, तू खा ना, भरपूर खिचडी आहे, तू सुद्धा खाशील. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको, मला नको, माझं पोट भरलं आहे ना, तेव्हा मला आता काही नको आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू आता पुढे तुम्ही दोघेजणं बसून छान खिचडी खा, मी जातो.
तेव्हा पार्थ म्हणतो, तू कुठे जातोयस? अरे तुझी केबिन आहे ना, ती उत्तम तयार करून ठेवण्यात आली आहे. हे बघ, आज तुला काम करायची गरज नाही आहे. आज तू फक्त आराम कर, केबिनमध्ये बस आणि फक्त आराम कर. उद्यापासून कामाला सुरुवात कर. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो, नाही नको. आणि तसंही मी कामाला आलेलोच नाही आहे रे. मी खरं तर इथे आहे ना अकाउंटंटला भेटायला आलो आहे. कारण का, मला पैसे हवे होते ना. कारण आता माझं लग्न झालं आहे, माझ्यावरती माझ्या बायकोची जबाबदारी आहे. तिलासुद्धा मला पैसे द्यावे लागतात ना. तेव्हा मी इथे अकाउंटला भेटायला आलो आहे. त्याच्याकडून मला काही पैसे घ्यायचे आहेत, असं सुद्धा इथे आता जीवा म्हणतो. तेव्हा इकडे आता काव्याला कळत असतं की जीवा हे सगळे टोमणे मला मारतोय. कारण का, त्याने मला बघितलं आहे पार्थला खिचडी देताना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तुमचं चालू द्या. तुम्ही दोघे नवरा बायको कितीतरी दिवसानंतर असे निवांत एकत्र बसले आहेत ना. तुम्ही का खिचडी एन्जॉय करा. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जीवा अरे असं काय करतोयस? तू केबिनमध्ये सुद्धा बस ना तुझ्या, आणि मग नंतर घरी जा. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, नाही नको, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको, तुम्हाला उगाच डिस्टर्ब नको. तुमचं चालू द्या, मी निघतो. असं म्हणून तो आता निघून जातो. तो तिथे थांबतसुद्धा नाही. काव्याच्या लक्षात आलेल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी. काव्या लगेचच आपली बॅग उचलते आणि इथे जीवाच्या मागे धावत पळत येत असते. तेव्हा जीवासुद्धा आता लिफ्टमध्ये जाऊन उभा असतो. तेव्हा इकडे पार्थला आश्चर्य वाटतं. पार्थ म्हणत असतो, असा काय हा जीवा आला काय, लगेच गेला काय? बरं तो गेला तर काव्यासुद्धा मागे मागे निघून गेल्या. आणि ही रम्या काय, रम्या कुठे गेले काय माहिती. आता रम्याला सुद्धा राग आलेला असतो की इथे काव्या आणि पार्थमध्ये भांडण झाले. या गोष्टीला तिला आता खूपच जास्त आनंद झालेला असतो. तिला आता वाटत असतं की पार्थ आणि काव्यामध्ये काहीही नॉर्मल होणारच नाही आणि तिला त्याची मज्जा वाटत असते. पण शेवटीला काय झालेलं असतं, नंदिनीने खूप छान आयडिया केलेली असती की काव्याला आता डबा घेऊन पाठवलेलं असतं, त्या दोघांमध्ये थोडंसं नॉर्मल वातावरण व्हावं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या खूपच जास्त चिडलेली असते, रागवलेली असते. तेवढ्यातच इथे आता काव्यासुद्धा लिफ्टमध्ये येऊन उभी राहते. तेव्हा जीवा बाहेर जाणार. काव्या म्हणते, थांब जीवा, 1 मिनिट थांब. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, जीवा काय झाले तुला? काय एवढा मोठा इश्यू करतोयस? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा जीवा म्हणतो, कोण मी गैरसमज करून घेतोय? अगं तू कशाला आलीस माझ्या मागे मागे? तू जा ना. आणि तसंही तू तुझ्या नवऱ्यासाठी, त्याचा उपवास आहे म्हणून त्याच्यासाठी तू साबुदाण्याची खिचडी घेऊन आली आहेस ना. मग आता ही नाटके तू का करतेस? तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, आणि तुला तसाच नवरा हवा होता ना, स्वतःच्या पायावरती उभा, वेल सेटेड. माझ्यासारखा तर नवरा तुला नकोच होता. माझ्यासाठी थांबायचं म्हटलं तर किती राग यायचा तुला, बरोबर ना. मग आता तुला हवा तसा नवरा तुला मिळाला आहे, हो की नाही मिसेस पार्थ देशमुख? तेव्हा इकडे काव्याला खूपच जास्त राग येतो. प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, जीवा वाटेल ते बोलू नकोस आणि या नावाने मला पुन्हा हाक मारू नकोस. मला माहिती आहे तुला राग आला आहे, पण तुलासुद्धा माहिती आहे मला या नावाने हाक मारल्यानंतर मला खूप जास्त राग येतो. आणि हे बघ जीवा, पुन्हा तू अशी मला हाक मारलीस ना मिसेस पार्थ देशमुख, तर मी मारेन तुला, मी खरंच मारेन तुला. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, बास झाला, बास. तुला जे करायचं आहे ते तू करतेस ना, बरोबर की नाही? आता तुझ्या नवऱ्यासाठी तू जर खिचडी घेऊन आली आहेस आणि ते जर मी बघितलं आणि बोललो तर तुला एवढा राग काय येतोय? हे बघ, अजिबात आता ही नाटके माझ्यासमोर दाखवू नकोसा. तू सुद्धा हे सगळं काही स्वीकारलेस ना, मग कशाला मागे फिरतेस? हां बोल ना की हां मी माझ्या नवऱ्यासाठी खिचडी घेऊन आले. त्यानंतर इथे मानिनी आणि नंदिनी दोघीजणी आता स्वयंपाक करत असतात. मानिनी म्हणत असते, अगं बघ ना, खरंच उद्या तुमच्या लग्नाला चौघांच्याही 1 महिना झाला. मला खरंच म्हणजे मला आश्चर्यच वाटतंय. मला वाटतसुद्धा नाही आहे की 1 महिना झाला आहे. खरंच आपण काय करूया, सेलिब्रेशन केलं पाहिजे ना, 1 महिना झाला आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई खरं सांगू का, मी पण तोच विचार करत होते. पण सेलिब्रेशन म्हटलं ना की मला जरा भीतीच वाटते. म्हणजे माझ्या मनामध्ये सुद्धा आता हाच विचार चालू आहे, सेलिब्रेशन करायचं की नाही करायचं. तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, ते आपण नंतर बघू. आधी तू मला सांग, हा 1 महिना झाला आहे तुमच्या लग्नाला, हे फक्त तुझ्या लक्षात आहे की सगळ्यांच्याच असणार आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, मला काही माहिती नाही आहे, पण मला असं वाटते माझ्याच लक्षात आहे वाटतं. अजून कुणाच्या असेल असं तर काही वाटत नाही. मानिनी म्हणते, नाही तर काय, सगळेजण बुद्धूच आहेत. म्हणजे मी पण
मी पण बुद्धूच आहे, आमच्या कुणाच्याच लक्षात नाही. पण तू आपलं व्यवस्थित लक्षात ठेवलेस. तुझी काही काळजी नाही गं. तू बघ ना, स्वतःचा संसारसुद्धा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रयत्न करतेस आणि काव्य आणि पार्थचासुद्धा व्यवस्थित व्हावा संसार यासाठी तू प्रयत्न करतेस. मला खरंच खूप छान वाटतंय. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, बघा ना आई, आम्ही जेव्हा या घरामध्ये आलो होतो तेव्हाची परिस्थिती कशी होती, म्हणजे नाही म्हटलं तरी आठवतं. आणि आता निदान इथे महिन्याची जी सुरुवात होणार आहे ना नवीन महिन्याची, ती तरी किमान चांगली असणार आहे. त्यानंतर इथे आता काव्य म्हणत असते, जीवा तुला एवढा राग आला का? मी पार्थला नुसती खिचडी वाढली तर तुला इतका राग आला, आणि तू काय करतोस रे? तू काय नवीन करतोस? अरे टाळी कधी एका हाताने वाचत नाही. तू ताईच्या इथे संस्थेला, तिच्या NGOला किती बरं डोनेशन देतोस. तू काय म्हणतोस की नंदिनी तू माझी जबाबदारी आहेस, तुला मी पैसे दिले पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, बरोबर ना? तिला तू NGOमध्ये सोडायला जातोस, तिला पिकअप आणि ड्रॉप करतोस, बरोबर की नाही? मग या गोष्टी करताना तू माझा थोडा तरी विचार करतोस का रे, की मला किती वाईट वाटत असेल? नाही ना. तू मला मिसेस पार देशमुख म्हणतोस कारण तुला राग आला म्हणून, पण मी तुझी काव्य आहे ह्याचा तू कधी विचार केलास नाही. तू जेव्हा ताईची काळजी घेतोस, तिला आपली जबाबदारी म्हणवतोस ना, मी तुझी जबाबदारी नाही आहे का रे? तेव्हा जीवा म्हणतो, का का तू माझी जबाबदारी असशील? अगं तुझा नवरा आहे ना खमका तुझी काळजी घ्यायला. अगं तो तर माझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. तुला जसा हवा होता ना वेल सेटेड नवरा, तसा आहे तो. मी तसा नाही आहे गं. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, अच्छा पण मी पण तशी नाही आहे ना. तू काय म्हणतोस? ताई एकदम बेस्ट आहे, ताई सगळ्यात परफेक्ट आहे. मग तशीच बायको हवी होती ना तुला. मी तशी नाहीच आहे, बरोबर ना? मग तुला हवी तशी बायको तुला मिळाली आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हां मग काय, मग त्याच्यामध्ये हरकत काय? मग आता मला जशी हवी तशी बायको मिळाली आहे ना, मग मी माझी जबाबदारी पार पाडतो, तू तुझी जबाबदारी पार पाड. तेव्हा काव्य म्हणते, जीवा गप्प बस. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की एक काम कर ना, तू सुद्धा तुझ्या नवऱ्याचा वॉलेट घेऊन उभी राहिलीच होतीस ना. मी नंदिनीची काळजी घेतो, तिला सोडायला आणायला जातो, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तू लक्षात ठेवल्या आहेस ना. मग तू तुझा नवरा जेव्हा फोनवरती बोलत उभा होता तेव्हा त्याचं वॉलेट घेऊन उभी राहिलीच होतीस ना. त्याच्यासुद्धा बाईकवरती बसून तू कॉलेजला गेली होतीस ना. तेव्हा काव्य म्हणते, ते सगळं मी जळवायला केलं होतं. तुला जळवण्यासाठी मी पार्थला म्हणाले की मी तुमच्या बाईकवरून येते म्हणून, पण मी ना त्यांच्या बाईकवरून गेले ना मी त्यांच्या कारमध्ये बसले, मी एकटी गेले. कळतंय तुला जीवा, याला म्हणतात प्रेम. तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे गं, आता जास्त तू काही बोलू नकोस. तू एक काम कर ना, आपण ज्या ज्या ठिकाणी फिरायला जायचो ना, ज्या ज्या ठिकाणी आपण दोघेजणं भेटायचो, त्या त्या ठिकाणी ना तू तुझ्या नवऱ्याबरोबर जा. सगळीकडे त्याला फिरवा. नाहीतर एक काम कर ना, आता फिरायला जाऊ नकोस बाहेर, कारण बाहेर खूप ऊन आहे ना, त्रास होईल तुला. तुझ्या नवऱ्याला सांग कुठेतरी बाहेर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. लग्न झाल्यानंतर सगळेजण फिरायला जातात ना, तू सुद्धा जा. तू सुद्धा जा तुझ्या नवऱ्याबरोबर हनीमूनला. असं म्हणून आता जीवा तिथून निघून जातो. पण काव्याला फार वाईट वाटतं. काव्याला खूपच जास्त इथे आता वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर इथे पार्थला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पार्थ बिचारा इथे आता काव्याने त्याला साबुदाण्याचे खिचडे आणले, याच्यातच त्याला इतका आनंद झाला आहे की तो छान पद्धतीने इथे साबुदाण्याची खिचडी एन्जॉय करतोय. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, पार्थ म्हणत असतो की काव्या माझ्यासाठी इथे साबुदाण्याची खिचडी घेऊन आल्या आणि मी साधं त्यांना थँक्यूसुद्धा म्हणालो नाही. ह्या जीवाच्या नादामध्ये आहे ना, मी थँक्यू म्हणायला विसरलो आहे. थांब, त्यांना फोन करतो आणि थँक्यू म्हणतो. तेव्हा इकडे आता पार्थ काव्याला फोन करतो. काव्याला फोन केल्यानंतर तिचा फोन आता पार्थच्या केबिनमध्येच राहिलेला असतो. पार्थनेच तिला सांगितलेलं असतं की चार्जिंगला लावा म्हणून. तेव्हा इकडे आता फोन त्याच्या केबिनमध्येच वाचल्यानंतर पार्थ खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. पार्थ म्हणतो, अरे देवा, इथे काव्याचा फोन माझ्याच केबिनमध्ये राहिला. आता त्या माझ्यावरती चिडतील, याचा दोषसुद्धा मलाच देतील, कारण मीच त्यांना बळजबरीने माझ्या केबिनमध्ये फोन चार्जिंगला लावायला सांगितला होता. आता मी काय करू? काव्याला फोन नेऊन द्यायला हवा. त्यानंतर इकडे नंदिनीने फोन केलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, आता नंदिनीचा फोन येतोय, उचलू का? तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो, हां नंदिनी बोला. तेव्हा इकडे नंदिनी पार्थ बोलायच्या आधीच ती म्हणालेली असते, म्हणजे ती विचारत असते, काय गं काव्या, पार्थला डबा दिलास का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो डबा तर दिलाय, पण त्यांचा फोन माझ्या केबिनमध्येच राहिलाय आणि त्या निघून गेल्या.
तेव्हा इथे नंदिनी फोन स्पीकरवरती टाकते आणि मानिनी म्हणते, काय रे पार्थ, आता तू काव्याचा फोनसुद्धा उचलायला लागलायस का? तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं काही काय बोलतेस, असं काही नाही आहे. त्या फोन माझ्या केबिनमध्ये विसरून गेल्यात, चार्जिंगला लावला होता ना म्हणून, आणि आता त्या निघून गेल्यात, फोन इथेच राहिलाय. आता पुन्हा ते चिडचिड करतील ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता उद्या काय आहे असं मानिनी विचारते. पार्थ उद्या काय तुला माहिती आहे का? तेव्हा तो नेटवरती सर्च करतो आणि म्हणतो, उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, काय उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे का? तेव्हा मानिनी आणि नंदिनी दोघीही हसायला लागतात. तेव्हा पार्थ म्हणतो, का गं काय झालं, तुम्ही दोघीजणी अशा हसताय का? मी खरोखर आता नेटवरती सर्च केलं तेव्हा मला कळलं. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, अरे बाबा जागतिक स्वच्छता दिन तर आहेच, पण अजून काहीतरी महत्त्वाचं आहे की नाही? बायकोने आणलेली खिचडी लक्षात राहिली आहे, बाकी काहीच लक्षात राहत नाही आहे वाटतं. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही दोघीजणी काय बोलताय ना, खरंच मला काही कळत नाही आहे. तेवढ्यातच पार्थ फोनवरती बोलत असताना तिथे त्याची एक एम्प्लॉई येते, स्टाफ येतो आणि तो म्हणत असतो की सर उद्या तुमची महत्त्वाची मीटिंग आहे क्लायंटबरोबर, सर तुमच्या लक्षात आहे ना? तेव्हा पार्थ म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे, उद्या महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा याच्यावरती तुमची साईन लागणार आहे. तेव्हा इकडे महत्त्वाच्या डॉक्युमेंटवरती साईन घेत असताना त्याचं लक्ष जातं. तेव्हा उद्याची तारीख बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे हां, उद्या तर आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजे आमच्या लग्नाला चौघांच्या 1 महिना पूर्ण होतोय, बरोबर की नाही? उद्याच्याच तारखेला आमचं लग्न झालं होतं. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे वा, म्हणजे आले तर आता लक्षात. बाबा ठीक आहे, तुझ्या आणि नंदिनीच्या दोघांच्याही लक्षात आहे. मग आता काय काव्यासाठी काही सरप्राईज प्लॅन करतोयस की नाही? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई सरप्राईज प्लॅन तर मी करेनच, पण नंतर. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मोबाईल जो इथे राहिला आहे ना माझ्या केबिनमध्ये, तो मला काव्यापर्यंत पोहोचवावा लागणार आहे, नाहीतर काही खरं नाही आहे. आणि उद्या आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतो आहे, त्यासाठी मी काव्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट देणारच. असं जेव्हा पार्थ म्हणत असतो ना, तेव्हा तिथे रम्या आलेली असते आणि रम्या पार्थचं बोलणं ऐकते. जेव्हा इथे पार्थ आता बाहेर जात असतो काव्याला फोन देण्यासाठी, तेव्हा रम्या लगेचच बाजूला लपून बसलेली असते. पण तिला फार राग आलेला असतो की पार्थ काव्याची इतकी काळजी घेत असतो. त्यानंतर इथे आता नंदिनी येते आणि म्हणते, आई अहो हे काय करताय तुम्ही कशाला करताय, माझ्याकडे द्या. तेव्हा मानिनी म्हणते, अगं काय गं नंदिनी, घरातली सगळी कामं तू काय एकटी करणार आहेस का? आणि आम्ही काय करायचं, फक्त बसून राहायचं का? मला करू देत, आणि बसून करायचं काम आहे काय, एवढी मी थकणार आहे सांग बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, आई मी तुमच्यासाठी आहे ना सरबत घेऊन आली, ऊन किती वाढले, तुम्ही सरबत घ्या बरं. तेव्हा इकडे तुम्ही सरबत घेईपर्यंत थोडं मी करते. त्यानंतरला मानिनी म्हणत असते की बरं झालं सरबत आणलंस, हे बरं केलंस, मला सरबत हवंच होतं. तेव्हा इकडे आता मानिनी म्हणते, खरंच मी किती लकी आहे ना नंदिनी, मला तुझ्यासारखी सून मिळाली आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, आई खरं सांगू का, खरं तर मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली आहे. अहो तुम्हाला माहिती आहे, मुलगी म्हणजे कसं लहानपासूनच तिच्या मनावरती बिंबवलेलं असतं की सासू म्हणजे काय, सासू म्हणजे खूपच मोठा धाक, हो की नाही? पण इथे तुम्ही प्रत्येक गोष्टीला अपवाद आहात. लग्न करून मी आल्यानंतर आधी मला माहिती नव्हतं की तुमचा स्वभाव इतका गोड आहे. तुम्ही गोड तर आहातच, पण लग्न झाल्यानंतर मला कळलं की या घरामध्ये सगळ्यात म्हणजे तुमचा आधार मला किती महत्त्वाचा वाटतो ते. तेव्हा इकडे आता दोघी एकमेकींचं कौतुक करत असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, मला आधीपासूनच मी विचार करायचे ना, तेव्हा म्हणायचे मला मुलगी नाही आहे ना, तर माझ्या सुना ज्या येतील ना त्या माझ्या मुली असणार आहेत, त्या माझ्या लेकी असणार आहेत, आणि मी त्यांच्याबरोबर तसंच वागणार. तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते, आणि त्याच्यामध्ये तुझ्यासारखी सून मिळणं म्हणजे भाग्याचं काम. बघ ना गं, तू इथे स्वतःचा संसार तर वाचवतेसच, पण त्याचबरोबर पार्थचा आणि काव्याचा संसार चांगला व्हावा यासाठी सुद्धा तू प्रयत्न करतेस. त्याचबरोबर आता सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू असं वाटतंय. इथे पार्थसुद्धा काव्याजवळ मैत्रीचा हात पुढे करतोय. काव्याला थोडा वेळ लागतोय पण ठीक आहे, पण इथे जीवासुद्धा त्याची जबाबदारी पार पाडतोय, बरोबर की नाही? आता ऑफिसला सुद्धा गेलाय. तेव्हा मला काय वाटतं, उद्या तुमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय ना, आपण सेलिब्रेशन केलंच पाहिजे. सुरुवात कशी का झाली असे ना, शेवट तर चांगला झालाय ना, तो सेलिब्रेट करायलाच हवा. काय म्हणतेस तू? तेव्हा इकडे
आता वसू आत्या आलेली असते, ती म्हणते अगदी बरोबर बोललीस तू मानिनी, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, का नाही करायचं सेलिब्रेशन. मी तर म्हणते हे बघ, मी सगळी पार्टीची तयारी करायला गेले होते ना, मी शॉपिंग करूनसुद्धा आली आहे, सगळी शॉपिंग केली आहे मी, आणि पार्टीसुद्धा दणक्यात होणार. तेव्हा तुम्ही दोघीजणी मला कितीही कुचकट समजा, किती वाईट समजा, पण मी तेवढी आहे का गं. हे बघ, मला काय वाटतं नंदिनी, आपण एक काम करूया, उद्या आपण आहे ना एक केक कट करायच्या ऐवजी 2 केक कट करूया. एक तुमच्या सगळ्यांच्या लग्नाचा आणि एक इथे मी जी पार्टी ठेवली आहे त्याचा. काय म्हणताय तुम्ही. आणि तुम्ही माझ्याकडे असं काय बघताय. मी खरंच हे सगळं मनापासूनच बोलते. अगं इथे पार जीवा माझे कुणीच नाही आहेत का. अगं ते माझे लाडके भाचे आहेत. त्यांना मी सुद्धा लहानाचं मोठं केलं आहेच की. त्यांना मी सुद्धा माझ्या अंगाखांद्यावरती वाढवलं आहे ना. तेव्हा मी सांगते की मला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तुझी काही हरकत नाही आहे ना. म्हणजे आता लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय, तर सेलिब्रेशन केलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही, मला काही त्रास असणार आहे, आणि तसंही सेलिब्रेशन झालं तर मला आवडेलच. पण माझं एकटीचंच असं म्हणणं नाही आहे. कारण का अजून जीवा आहे, पार्थ, काव्य आहेत. त्यांना काय वाटतंय ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना. त्यांनासुद्धा विचारायला हवं. बाकी माझं असं म्हणणं काहीच नाही आहे. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते पार्टीची सगळी जबाबदारी माझी, सगळी तयारी मी करणार, सगळा खर्च मी करणार, तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे. काय गं मानिनी, तुला चालेल ना. अगं मी एवढी पण वाईट नाही आहे गं. मलासुद्धा माझ्या भाच्यांचं भलं बुरं मला कळतं. मग मी तुमच्यासाठी काहीतरी केलं तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे. बरोबर की नाही नंदिनी. नंदिनी म्हणते नाही ठीक आहे, पण मागच्या वेळेला सुद्धा इकडे मुकुंद काकांनी आमच्या फोटोचे फ्रेम तयार करून आणले होते, तेव्हा काव्याला ती गोष्ट फारशी आवडली नव्हती. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ऑफिसमधून डिरेक्टली कॉलेजमध्ये पार्थ आलेला असतो काव्याचा मोबाईल घेऊन. तेव्हा तो तिच्या मैत्रिणीला म्हणतो हा मोबाईल तुम्ही काव्याला द्याल का. आणि त्यानंतर पार्थ काव्याला फोन करतो आणि विचारतो कुठे आहात तुम्ही. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते मी तर आता कॉलेजमध्ये आहे ना, मी क्लासरूममध्ये आहे. तेव्हा इकडे आता काव्य म्हणते की मी क्लासरूममध्ये आहे, पण पार्थ तिथेच उभा असतो आणि काव्य ही क्लासरूममध्ये नसून ती बाहेर एका बाकावरती बसलेली असते. तेव्हा पार्थला फार वाईट वाटतं की काव्या त्याच्याबरोबर खोटं बोलत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा रडत असतो. तेव्हा नंदिनी त्यांनी म्हणते जीवा काय झालं, कसा होता ऑफिसचा पहिला दिवस, छान गेला ना. तेव्हा इथे जीवा लगेचच नंदिनीला मिठी मारतो आणि रडायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते जीवा काय झालं. तेव्हा इथे जीवा आता भानावरती येतो आणि लगेचच तिला सोडतो आणि बाजूला जाऊन तिच्याकडे बघत राहतो. तेव्हा नंदिनीसुद्धा हैराण होते. जीवाच्या डोळ्यात पाणी बघून तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचारते काय झालं जीवा. पण इथे जीवा आता शॉकमध्ये असतो.